अबे नारळ विकतो बे मित्राला तर मित्रांना बोलावं लागणार ना. काय नाव आपलं? संजय नारायण दिवे, इथलं सोलापूर प्रॉपर. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शक हो, तुम्ही तर मला बघितलाच असेल, संपूर्ण महाराष्ट्रभर आपण दौरा करत असतो, फिरत असतो. आज आपण आलेला आहे काय चाललंय बे असं म्हणणाऱ्या सोलापूरमध्ये. नमस्कार, काय नाव? नमस्कार, संजय नारायण दिवे. काय नारळ विकताना ना कसं म्हणताय? सोलापुरीमधनं नारळ विकताना कसं म्हणताय? काय रेट सांगतो? हां, नाही अबे मित्र आला तर मित्र आला तर घे बे. आपलं पर्सनल गिरायक असलं त्यांना व्यवसाय माध्यमातून बोलायचं. अबे नारळ विकतो बे मित्राला तर मित्रांना बोलावं लागणार ना. काय नाव आपलं? संजय नारायण दिवे, इथलं सोलापूर प्रॉपर. किती वर्षापासून ह्याला काय नारळ शहा नारळाचं पाणी आपल्या सोप्या भाषेत नारळ पाणी म्हणत नाही, शहाळ द्या म्हणजे. शहाळ द्या म्हणते. किती वर्षापासून हा व्यवसाय करता तुम्ही? 30 वर्ष झाले ना. 30 वर्ष. काय कशी कल्पना सुचली? याच्या अगोदर कोण करत होतं का? काका करत होते. काका करत होते. हो, काका करत होते. मग काकाचे मुलं सोडून तुम्ही कसं काय करता? काकाचे मुलं पण करतात ना. खाली एक दुकान आहे, ज्ञानपूर जवळ एक दुकान आहे. काकाचे मुलं पण काकाचे तर आत्यांची 2 दुकान आहेत. रंगभवनला एक आहे, आलिशान हॉटेल, पेट्रोल पंप. बरं, सगळीकडे आपलं जवळ चाललंय. 30 वर्ष तुम्ही हा नारळाचा व्यवसाय करता. काय नारळ विक्री किंवा नारळ व्यवसाय करताना आहे ना, काय आलं पाहिजे बाबा आधी? म्हणजे कसं तुम्हाला सुचलं? तुम्ही म्हटलं आता काकाकडनं तुम्ही शिकला. ते म्हणजे कसं, आमचे इथे एक ड्रायव्हर होते. ते एक वेळेस कर्नाटकला गेले होते. तिथे नारळ मिळाला स्वस्त. त्याने आणून दिला काकाला एक 100 नारळ. 100 नारळापासून त्यांनी व्यवसाय सुरू केला. ते पूर्ण ट्रक छोटा एक टेकून होते. सोलापुरात एक दुकान होतं, ज्ञानपूर आणि हायस्कूल जवळ काकाचं. ते सोडून दुसरं काय जण सोलापूरमध्ये नारळ आणले तर ते तुमच्या काकाच आणले म्हणा. काका बाबा नाचतो. कधी ते 30 वर्षाच्या पूर्वी? 30-35 वर्ष झाले त्यांना. 35 वर्ष. आता तुम्ही चालू केलाय? आमचा इथं 30 वर्ष झाला व्यवसाय. 30 वर्ष. एखादा जर व्यावसायिक आहे की बाबा आपल्याला वाटतं, त्याला पण वाटते की बाबा असं जर बघितलं आहे ना, कोणतरी नारळ छाटून देत असतं, त्याला वाटतं की बाबा आपण पण नारळाचा व्यवसाय टाकावा. असे आहेत ना, प्रत्येक आहेत. मग असे बोट तोडून घ्यावं लागतं, हात कापून घ्यावं लागतं. ते बोट तुटलेलं आहे. बापरे. कोयता लागून बोट असं म्हणजे नारळ व्यवसाय करण्या अगोदर काय आलं पाहिजे बाबा एखाद्या व्यक्तीला? एखाद्या व्यक्तीला हात्यार चालवणं आलं पाहिजे. हात्यार चालवणं खूप महत्वाचं आहे. हे हात्यार चालवता आलं तरच त्याला नारळ विकता येतं. नाहीतर मग हाताचा कार्यक्रम बोट तुटते सगळे. ज्यावेळी तुम्ही नारळाचा व्यवसाय सुरुवात केला होता त्यावेळी किती रुपयाला बाबा नारळ विकत होता? मी ज्यावेळेस स्टार्ट केला त्यावेळेस मी जागेला 5 रुपयाला नारळ विकत होतो. सोडून देतो 5 रुपये नारळ जागेवर. आता जसं दुकान आहे ना तसं 5 रुपयाला विकत होता. शहाचं पाणी बाबा कधी हे 2005, 4, 1? आता माझं रनिंग 40 आहे. 1998-99. एक 20 वर्षाखाली. 20 वर्षाखाली. हो, 5 रुपयाला नारळ. 5 रुपयाला नारळ होता. पण आता डीलर लोकांनी रेट वाढवलेत ना. असं समजलं जातं की बाबा कर्नाटक कुठं माग होतं नारळ? हे मैसूरच्या पुढं. कर्नाटक. केरळ तिकडनं येत नाही का? कर्नाटक. मैसूर जिल्ह्याच्या पुढे एक गाव आहे, गुवाहाटी. ती आपली मंडिया गावातून नारळ येते. ट्रक येते त्यांचा लोड. असं म्हटलं जातं की बाबा 10 रुपयाला नारळ भेटते, 20 रुपयाला नारळ भेटते तिथं शेतातनं. नाही, मार्केट लागलेलं असतं त्यांचं. तुमच्या चॉईसवर असतं की तुम्ही कोणाकडे माल खरेदी करता. कमी रेटने कितीला नारळ भेटतो? तिथं मिळत नाही. विजापूरमध्ये मिळतं बघा सगळ्यातलं 25 रुपये. 25 रुपये. सगळ्या इथं क्वालिटीचा माल. मैसूर कितीला? आम्हाला डीलर रोख बघा 47 रुपये, 40 रुपये, 42, 48 रुपये आम्हाला द्या. सगळ्या इथं क्वालिटीचा नारळ कितीला भेटते? म्हणजे 60 रुपये. 60 रुपयाला. आणि तुम्ही विकता कितीला? आम्ही 60ला विकतो. 48ला. किंवा 48ला बाबा ही शाळा भेटते. 48, 47. माल बघून 42. माल बघून. काही लोक विजापूरवरून आणून विकतात. 50 विकते.
काही लोक सोलापुरात आणतात, कुठं तर गाड्या लावतात, 50 निघतात. आता समोर माझ्या दुकानदार आहे ते आता जर बघितलं तर आहे ना, पहिला 2-3च ठिया होते. फक्त आमचं एकच होतं या रोडला कोणतं दुकान 2-3 नाही, ह्या रोडला सोलापूर मध्ये हा 2 ते 4-5 होते वाटतं तिकडे. एक नाही, एकच होतं फक्त. ज्ञानपूर आता बघितलं तर लय प्रत्येक झाले. ठिकाणी शाळा झाल्या. प्रत्येक ठिकाणी शाळा भेटतात शाळा आपल्याला. झाल्या, प्रत्येक ठिकाणी. आणि शाळा आजारी पेशंटसाठी म्हणा, तुमचं स्टोनचे प्रॉब्लेम म्हणा, अशक्तपणा म्हणा, जिम करणाऱ्यांसाठी महत्वाचं म्हटलं महत्वाचं. सकाळी सकाळी इथे जाते का ना? हा येतात ना. जर पाहिलं गेलं तर आहे ना, आता हिवाळा आहे. हा हिवाळ्यामध्ये नाळाचं पाणी कमी जातं. पेशंटला 12 महिने नाळा पाहिजे. पेशंटला पाहिजे. हा. आणि तुम्ही हिवाळा एक असू दे ग्लुकोज लावा, हा. 2 ग्लुकोज लावा किंवा 3 लावा, आणि नारळ पाणी फक्त एकच प्या. 3 ग्लुकोजचं त्यात एनर्जी आहे एक नारळामध्ये. आता नारळ किती म्हणजे नारळाचा किती व्यवसाय होतो तुमचा? जर पहिलं पैशात सांगू नका, किती बाबा नग विकले जातात? 50, 60? आता हे अतिक्रमण हटवायच्या आधी आम्ही 200-250 नारळ विकत होतो. हिवाळ्यात सुद्धा हा त्या नारळापासून किती व्यवसाय होतो बाबा? आम्हाला एका नारळा 12, 10, गाडी भाडं हे 10 ते सगळं जाऊन कचरा उचलणार 8 रुपये आम्हाला मिळतात. सकाळी 7:30ला येणे आणि संध्याकाळी 10 वाजता घरी जाणे. बरं. सकाळी 7:30ला येणे. किती जण म्हणजे असं का तुम्ही येता? नाही, आई येते सकाळी दुकान उघडाय आणि मग- सकाळी सकाळी उठते. हा आणि आई पूजा येऊन बिजा झालं तर इकडे हा, आई येते. इकडे येते. आपलं निवांत मस्त उठून आपण आंघोळ बिंघोळ करून यायला 9 वाजता तिथं पण आपल्या. सुरुवात केली होती त्यावेळी तुमचीच मेहनत होती. हा मेहनत. बरं, आता राहिला विषय असा की बाबा एखाद्याला खरंच वाटतंय की एखाद्या गरीब कुटुंबातील असतं की त्याला व्यवसाय करायचं कळत नाही, आणि त्याला वाटतं की बाबा आपल्याकडे 4-5 हजार रुपये येते, हा त्याच्या माध्यमातून की बाबा मित्राकडनं घेऊन आपल्याला पण नारळाचा धंदा व्यवसाय करायचा, शाळाचा व्यवसाय असं करायचा. खूप जण आहेत ना. त्याच्यासाठी आहे ना काय किती व्याजाने रुपये म्हणजे- काढून लोक नारळ घेतात विकत. काही लोक असे आहेत व्याजाने पैसे काढतात, नारळ विकत घेतात. मग त्यांना डेली इथून हप्ता व्याज बटा ज्याच्याकडनं आपण घेतलंय 20% व्याजाने पैसे घेऊन रोज त्यांचं 100ला 20%. 80 रुपये. 10,000 रुपयाला 8,000 देतात. बापरे. मग रोज त्यांना 100 रुपये भरणे. 20,000 घेतले की रोज 200 रुपये भरायचे. एखाद्याला आहे ना एखाद्याला जर नारळाचा व्यवसाय करायचा आहे, काय त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सुरत म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, चांगला पॉईंट मिळाला पाहिजे. पहिला पॉईंट चांगला मिळाला, त्याला वाटलं बाबा इथं धंदा होऊ शकतो, पण त्यांनी स्टार्टला 100 नारळ घेऊन सुरुवात करणं गरजेचं आहे. जास्त 100 माल घेऊन नारळ आत येणे म्हणजे अवघड आहे. नारळ खराब होते का? नारळ खराब होत नसतं हो. नारळ काळा पडला ना, गिरायकांना काय वाटतं की हा नारळ बाद झाला. ते आपल्याला गॅरंटी असते की नारळ चांगला आहे, पण गिरायकाच्या मनात शंका काय असते की नारळ खराब झाला. आता 100 नारळ आता आपले महापालिकेवाले 500 नारळ उचलून नेले, ते 8 दिवस काय देत नाहीत. मग तिथं झाकून ठेवून ती नारळ काळा पडतो. ते आपण विकाय आणलं, गिरायक घेत नाही, ते लॉस. नाही बाबा ती खराब आहे ते असं 30-40 हजार रुपये. वाटतं. पाण्याचं काय 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 होतं? करणार, काय पाण्याला काही प्रॉब्लेम म्हणजे नारळ शहाळा खराब होत नाही. खराब होत. आता त्यानं 100 नारळ आणली, हां 100 नारळ आणल्यानंतर पुढं काय केलं पाहिजे त्यानं? म्हणजे त्याचं ते 100 नारळ जर त्याला फास्ट गेले असे वाटलं तर 100चे 200 केले पाहिजे. 200 किलो. हां हे असे वाढवत त्यांनी नारळ घेतले पाहिजे. काय बाबा आता आम्ही लास्ट पर्यंत दुकानावर आम्ही 1,500 नारळ उतरून घेतो. हां 1,500. हां एका महिन्यात किती खप आहे तुमचा अंदाज? आता आम्ही जर फुटपाथवर लावलो तर बघा आमचं एका महिन्यात 6,000 ते 7,000 नारळ जात आहे. काय विचारून आता व्यवसाय करते काय बाबा, आता नोकरी केलेल्यांना आता ह्या कंपनीत जावा त्या कंपनीत जावा 10-15 हजार भेटतात. 10-15 हजार करण्यापेक्षा आपण इथं केलेलं त्यांच्याजवळ 12 तास. व्यवसाय काय किती आता मी राहतात? ड्रायव्हर होतो, 18 घंटे ड्युटी करत होतो. हां. पगार किती 500 रुपये, महिन्याची 15,000. आता आता म्हणजे कसं आपलं स्वतः दुकान आहे, किती आपण राहतंय बाबा महिन्याकाठी? महिन्याकाठी आपल्याला पगारपेक्षा डबल सुटतंय. 50-30-40 हां सर सर 30-40 हजार भेटले बाबा. त्याच्यातले इकडं तिकडं खर्च जाऊन बाबा आपलं 20-30. ते म्हणजे टेन्शन नाही काय. मालक आले की दार उघडा, मॅडम आले की दार उघडा. काय जण आहे
भाजीपाला आणून द्या. सकाळी उठायचं आपलं 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 राजाने आपलं आपलं येणे, आपला धंदा करणे, 9 साडेनऊला दुकान बंद करणे, घरी जाणे. आता तर तुमचं पण बरोबर आहे. कुठे नोकरी करायचं आणि कुठे किटकिट करायचं बाच्या. नोकरीचा विषय नाही सर, नोकरी राहिल्यातच कुठं नोकऱ्या. नोकऱ्याच नाहीत ना. आता हेवी लायसन आहे माझं. हा हेवी लायसन आहे. हा बापरे, मोठ्या गाड्यांची. हा 2005 पासून ड्रायव्हिंग करतोय मी. मी पुण्यात होतो 10 वर्ष राहायला, 10 ते 12 वर्ष. आणि लॉकडाऊन मध्ये मी इकडे निघून आलो. महत्वाचं म्हटलं तर आहे ना, आता 200 नाळ, मग त्यासाठी त्याला नाळ सोलता आला पाहिजे. सोलतं शिकणं म्हणजे कसं असतं. आता एमटी नारळ आपण कसं टाकलाय खराब, आता हे सोलून गिरायक पिलेलं, मग तेच नारळ घ्यायचं, उलटा हळूहळू मारायला शिकायचं. नारळ सोलाय एक 8 दिवसात. 8 दिवस लागतं का शिकायला? 2 दिवसात होत नाही. हाताला लागतंय. हाताला लागलंय का तुम्हाला? ते काय बोट तुटलेलं आहे माझं, काम करत नाही. लिक्विडनं चिटकावलेलं आहे. 20,000 देऊन. ही बोट का? हा हे बोट 20,000 गेली का? हा म्हणजे डॉक्टर कट करा म्हणले होते बोट. एखाद्यानं बघितलं तर तुम्ही स्टाईलमध्ये नारळ सोलत असता, त्याच्या मागे मेहनत असते. मेहनत असते. असं कुणाला सहसा नारळ जमत सोलता येत नाही. नसतं. नारळ सोलता. एक दिवशी आला की बाबा त्याला म्हटलं तर यासाठी प्रॅक्टिस लागते. दर्शक आपण आहोत संगमेश्वर कॉलेज म्हटलं तर आपण सोलापूरमध्ये राहत असलं तर आहे ना, संगमेश्वर कॉलेज आपल्याला माहीत नाही असं होतच नाही. आणि त्याच्यासमोर जो दुकान, जो नारळाचा व्यवसाय दिसतो तो म्हणजे, तुमचं नाव काय म्हणलं? संजय भायाचं जे काय आहे ना, त्या नारळाचं या ठिकाणी ठीक आहे. कधी आला तर या ठिकाणी नारळ पिऊन जावा. आम्ही पण पिऊन जातो आणि पुन्हा भेटूया बेधडक चर्चावरती. धन्यवाद.